नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, DRT लेक्चर्स या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आता आपण पाठीमागे वातावरणाचा अभ्यास अगदी सविस्तरपणे केलेला होता. तर या लेक्चरला आपण एका महत्त्वाच्या घटकाची माहिती बघणार आहोत, ते म्हणजे हीट बॅलन्स ऑफ दी अर्थ. म्हणजे हीट बॅलन्स ऑफ दी अर्थ म्हणजे काय, तर पृथ्वीचं औष्णिक संतुलन कशा प्रकारे झालेला आहे. हा जर घटक पाहिला तर हा घटक राज्यसेवा मुख्य परीक्षा, त्याचबरोबर पूर्वपरीक्षा, राज्यसेवेची पूर्वपरीक्षा या तिन्ही परीक्षांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. राज्यसेवेची असणारी विक्रीकर निरीक्षक परीक्षा, त्याचबरोबर पोलीस उपनिरीक्षक परीक्षा, त्याचबरोबर सहाय्यक कक्ष अधिकारी परीक्षा या तिन्ही परीक्षांच्यासाठी मुख्य परीक्षेसाठी हा एक महत्त्वाचा घटक आहे की ज्याच्यावरती हमखास प्रश्न असतात आणि त्यामुळे आपल्याला या घटकाचा सविस्तरपणे अभ्यास करायचा आहे. आता हीट बॅलन्स ऑफ दी अर्थ म्हणजे काय, तर पृथ्वी आपली जी आहे त्या पृथ्वीचं औष्णिक संतुलन कशा प्रकारे झालेलं आहे ते आपल्याला बघायचं आहे. औष्णिक या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहीत आहे. औष्णिक म्हणजे उष्णता, जी आपल्याला सूर्यापासून मिळणारी उष्णता आहे, त्याचं संतुलन इथं कशा प्रकारचे झालेलं आहे ते आपल्याला या ठिकाणी या लेक्चरमध्ये बघायचं आहे. संतुलन कशाला म्हणायचं, तर पृथ्वीचं औष्णिक संतुलन म्हणजे काय, तर दररोज सूर्याकडून पृथ्वीवर तिच्या वातावरणाकडे लघुलहरींच्या स्वरूपामध्ये जी उष्णता येते ती सर्व उष्णता पृथ्वी आणि तिच्या वातावरणाद्वारे दीर्घलहरींच्या स्वरूपात परत अवकाशामध्ये उत्सर्जित केली जाते. ही जी संतुलनाची प्रक्रिया आहे त्या संतुलनाच्या प्रक्रियेला आपण पृथ्वीचं औष्णिक संतुलन असं म्हणतो. आता हे जे पृथ्वीचं औष्णिक संतुलन आहे ते पृथ्वीचं औष्णिक संतुलन प्रामुख्याने या ठिकाणी आकृतीत दाखवलेलं आहे की सूर्याकडून येणारी उष्णता आणि पृथ्वीच्या पृष्ठभागापासून परत वातावरणाकडे जाणारी उष्णता. आता ही उष्णता आहे ती उष्णता प्रत्येक ठिकाणी याचं वेगवेगळ्या प्रकारचं वितरण झालेलं आहे, ते आपण सविस्तर बघणार आहोत. तरी या ठिकाणी आपण जर पाहायचं झालं तर सूर्याकडून एकूण 100% उष्णता आपल्या वातावरणाकडे प्राप्त होते. या 100% उष्णतेपैकी जवळपास आपण जर पाहिलं तर 35% उष्णता आहे, 35% उष्णता अवकाशाकडे परत परावर्तित केली जाते. आता ही जी 35% उष्णता आहे ती उष्णता विकिरण व परावर्तन या क्रियांच्यामुळे अवकाशात परावर्तित होते. 35% उष्णता ही कोणती आहे, तर ही 27%, ही 6% आणि 2%. ही जी सर्व उष्णता आहे ती सर्व उष्णता या ठिकाणी आपल्या पृथ्वीच्या पृष्ठभागापासून परत अवकाशाकडे परावर्तित केलेली आपल्याला पाहायला मिळते. आता याच्यातील 35%मधील जवळपास 27% ढगांच्यापासून परावर्तित होते, 6% धुलीकणांमुळे विकिरणाद्वारे परावर्तित होते, 2% पृथ्वीच्या पृष्ठभागापासून परावर्तित होत असलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे जवळपास ही 35% उष्णता ही प्रामुख्याने विकिरण आणि परावर्तन प्रक्रियेमुळे अवकाशाला परत मिळते. या प्रक्रियेलाच आपण अर्थ अल्बिडो असं म्हणतो किंवा यालाच मराठीमध्ये धवलता असंही म्हटलं जातं. त्याचबरोबर ही जी उष्णता आहे जवळपास 35% उष्णता ही जी आपल्याला सूर्याच्या पृष्ठभागापासून जी सूर्याकडून येणाऱ्या 100% उष्णतेपैकी जी 35% उष्णता इथून वातावरणाकडे जी परावर्तित केली जाते ती आपल्या पृथ्वीला कोणत्याही प्रकारे उपयोगात येत नाही, ती पूर्णपणे वातावरणामध्ये गेलेली पाहायला मिळते. त्याचबरोबर या 35% बरोबरच या ठिकाणी असणारी जी 65% उरलेली उष्णता आहे, या 65% उष्णतेमधील जवळपास 14% उष्णतेचं शोषण वातावरण करतं. त्याचबरोबर 51% उष्णता ही पृष्ठभाग आपला पृथ्वीचा पृष्ठभाग शोषण करतो. या 51% उष्णतेपैकी 34% उष्णता जी आहे ती 34% उष्णता सूर्यकिरणांच्याद्वारे आणि 17% उष्णता ही वातावरणातील विकिरणांच्या उत्सर्जनाद्वारे प्राप्त होते. आता एकूण 35%च्या पैकी आपल्याला जी पूर्ण उष्णता भेटते ती पूर्ण उष्णता डायरेक्ट ही आपल्याला सूर्याकडून भेटत नाही, तर त्याच्यातीलही जवळपास 34% उष्णता ही सूर्यकिरणांच्या माध्यमातून मिळते, तर 17% उष्णता ही वातावरणातील जे विकिरण आहेत या विकिरणांच्या उत्सर्जनांच्या द्वारे आपल्याला मिळत असलेली पाहायला मिळते.
त्यानंतर पृथ्वीच्या पृष्ठभागाकडे जे आपल्याला 51% उष्णता येते, ती 51% उष्णतेपैकी 23% उष्णतेचं उत्सर्जन होतं, 19% उष्णता सांद्रीभवनाद्वारे जाते, 9% उष्णता अभिसरणाद्वारे जाते. त्याचबरोबर या 9%च्या मधील जवळपास ही 19% आणि 9%च्या मधील 6% उष्णता वातावरण शोषतं, 14% उष्णता ही वातावरणाच्याद्वारे शोषली जाते आणि ही जी पूर्ण उष्णता ही पूर्णपणे वातावरणाद्वारे अवकाशामध्ये उत्सर्जित केली जाते. तर 23%तील उत्सर्जन केलेली उष्णता ही 37% अवकाशामध्ये असते, तर 35% परावर्तन आणि विकिरण प्रक्रियांच्याद्वारे आपल्याला वातावरणामध्ये मिळते. तर या ठिकाणी आपल्याला याचा सविस्तर अभ्यास करायचा आहे. आता पृथ्वीचं जे औष्णिक संतुलन आहे, औष्णिक संतुलनाचे प्रामुख्याने 2 विभाग आहेत. एक सूर्याकडून पृथ्वीकडे येणारी उष्णता आणि दुसरी आहे ती पृथ्वीकडून सूर्याकडे जाणारी उष्णता. सूर्याकडून पृथ्वीकडे जी उष्णता येते ती सूर्याकडून पृथ्वीकडे येणारी उष्णता ही लघुलहरी ज्या आहेत या लघुलहरींच्या माध्यमातून आपल्याला मिळते. तर पृथ्वीकडून सूर्याकडे जाणारी जी उष्णता आहे ती उष्णता प्रामुख्याने ज्या दीर्घ लहरी आहेत त्या दीर्घ लहरींच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी सूर्याकडे गेलेली पाहायला मिळते. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर इथे आपल्याला एक आकृती दिलेली आहे, त्या आकृतीच्या माध्यमातून आपल्याला पूर्णपणे याची माहिती मिळू शकते. तुम्ही या ठिकाणी ही आकृती घेऊ शकता, ज्याच्या माध्यमातून याचा पूर्णपणे जो हीट बॅलन्स आहे आपल्या अर्थचा किंवा पृथ्वीचं जे हीट बॅलन्स आहे ते आपल्याला या ठिकाणी समजू शकतो की किती प्रकारे उष्णता कोणत्या घटकांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त मिळते. आता या ठिकाणी सोलर वेव्ह, शॉर्ट वेव्ह सोलर रेडिएशन म्हणजे लघुलहरी आणि दीर्घ लहरींच्या उष्णतेचं उत्सर्जन होण्याची प्रक्रिया दिलेली आहे. 100% उष्णता आपल्याला प्राप्त होते, त्याच्यातील कशाप्रकारे याचं डायव्हर्जन किंवा विभाजन झालेले आहे ते दिलेलं आहे. आणि 51% उष्णता जी मिळते ते 51% उष्णतेचं कशाप्रकारे परत विभाजन केलेलं आहे तेही आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. 51%तील 19% उष्णता ही कंडेन्सेशन प्रक्रियेद्वारे आपल्याला परत वातावरणाकडे जाते. 9%तील उष्णता ही टर्ब्युलन्स आणि कन्व्हेक्शन या प्रक्रियेद्वारे वातावरणाकडे जाते. तर 23% उष्णता ही रेडिएशन फ्रॉम अर्थ या प्रक्रियेद्वारे वातावरणाला प्राप्त होते. आता हे आपल्याला कशाप्रकारे होतं ते या ठिकाणी बघायचं आहे. पृथ्वीचं जे औष्णिक संतुलन आहे त्याचं विभाजन प्रामुख्याने 2 घटकात केलं जातं. पहिला आहे सूर्याकडून पृथ्वीकडे येणारी उष्णता आणि त्याचं स्वरूप. सूर्याकडून जी पृथ्वीला आपल्याला उष्णता प्राप्त होते त्या पृथ्वीला येणाऱ्या उष्णतेपैकी 100% उष्णता आपल्याला मिळते. या 100% उष्णतेपैकी 35% जी उष्णता आहे ती 35% उष्णता विकिरण आणि परावर्तन ही जी क्रिया आहे या क्रियेमुळे अवकाशात परत जाते. म्हणजे इथे दिलेलं आहे की आपण ही आधी आकृतीमध्ये बघितलेलं होतं की 35% उष्णता आहे, त्या 35% उष्णता आपल्या पृथ्वीकडे येत नाही. ही 35% उष्णता डायरेक्ट त्या ठिकाणी वातावरणाकडे न येता वातावरणातील उष्णतेत असणारी विकिरण आणि परावर्तन या क्रियेमुळे अवकाशामध्ये परत जाते. 35% उष्णतेपैकी 27% उष्णता ढगांच्यापासून परत जाते, 2% उष्णता पृथ्वीच्या पृष्ठभागावरून परत जाते, तर 6% उष्णता आहे ती 6% उष्णता आपल्या वातावरणामध्ये असणारे जे वेगवेगळ्या प्रकारचे धूलिकण आहेत या धूलिकणांच्या माध्यमातून विकिरण प्रक्रियेद्वारे ही परत जाते. म्हणून या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे 27% ढगांच्यापासून जाणारी, 2% पृथ्वीच्या पृष्ठभागावरून जाणारी आणि 6% धूलिकणांपासून विकिरण होऊन जाणारी जवळपास 35% उष्णता आहे जी वातावरणामध्ये परत जाते. या उष्णतेचा आपल्या पृथ्वीला कोणत्याही प्रकारचा फायदा होत नाही. आता 100% येणाऱ्या उष्णतेपैकी 35% झाली, उरली 65%. याचं वितरण कशाप्रकारे होतं बघा. 14% उष्णता आहे ती 14% उष्णता वातावरणातील बाष्प आणि वायू हे शोषण करतात आणि 51% जी उष्णता आहे त्या 51% उष्णता आपल्या पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचते. ती 51% पोहोचत असताना तीही आपल्याला थेट पोहोचत नाही. याच्यातील 17% उष्णता विकिरण उत्सर्जनाद्वारे प्राप्त होते आणि 14% उष्णता आहे ती सूर्यकिरणांच्याद्वारे 34% जी उष्णता आहे ती 34% उष्णता प्रत्यक्ष सूर्यकिरणांच्याद्वारे आपल्याला वातावरणाकडे
वातावरणामधून आपल्याला प्राप्त होते, म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागाला येते. म्हणजे आपण जर पाहिलं तर डायरेक्ट सूर्याकडून येणारी 100% उष्णतेपैकी जवळपास फक्त 34% उष्णताच आपल्याला वेगवेगळ्या घटकांच्या माध्यमातून कमी कमी होत जाऊन पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत येते. एवढी 34% उष्णता जरी आपल्या पृथ्वीच्या पृष्ठभागावरती आली तरीसुद्धा आपल्याला पृथ्वीच्या पृष्ठभागावरती आपण म्हणतो की उष्णता जास्त आहे किंवा जास्त वातावरण तापलेलं आहे किंवा उष्णतेचं प्रमाण वाढलेलं आहे असं आपण म्हणत असतो. जर 100% उष्णता जर आपल्या पृथ्वीच्या पृष्ठभागाकडे आली तर त्यावेळेला मानवाची काय अवस्था होईल, या गोष्टींचा आपण विचार करायला गेलो तर म्हणूनच या ठिकाणी ग्लोबल वॉर्मिंगसारख्या वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला समस्या या ठिकाणी उद्भवत आहेत. ग्लोबल वॉर्मिंग जर वेळेवरती झालं किंवा वनस्पतींची लागवड आपण केली तर या प्रकारच्या समस्या आपण सोडवू शकतो. म्हणून या ठिकाणी 100% उष्णतेपैकी 34% उष्णता आपल्याला सूर्यकिरणाच्याद्वारे डायरेक्ट प्राप्त होते. ती 34% उष्णताच आपल्याला पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत मिळते. बाकी सर्व उष्णता वेगवेगळ्या घटकांच्या माध्यमातून अवकाशाकडे परत जात असते. या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे इथे 65% उष्णतेचं वितरण, याचा 14% वातावरणातील बाष्प आणि वायू शोषण करतात, 51% उष्णता पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचते. परत या ठिकाणी ही जी 51% उष्णता आहे त्याचं वितरण दिलेलं आहे. 17% आहे ती 17% विकिरण उत्सर्जनाद्वारे प्राप्त होते, तर 34% ही प्रत्यक्ष सूर्यकिरणांच्याद्वारे आपल्या वातावरणाला प्राप्त होत असलेली पाहायला मिळते. म्हणून या ठिकाणी सूर्याकडून पृथ्वीकडे येणारे उष्णता आहे त्याचं या प्रकारचं स्वरूप आहे. आता आपल्याला त्यानंतर बघायचं आहे ते म्हणजे पृथ्वीकडून सूर्याकडे जाणारी उष्णता आणि त्याचं स्वरूप. पृथ्वीकडून सूर्याकडे कशा प्रकारे उष्णता जाते आणि त्याचं स्वरूप काय आहे या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. जवळपास 35% उष्णतेचं डायरेक्ट वातावरणातून परावर्तन झाल्यानंतर 65% उष्णता आहे ती आपल्या वातावरणाकडे येते. जी 35% आहे त्याचा आपल्याला कोणत्याही प्रकारचा फायदा होत नाही. त्या 65% उष्णतेपैकी 21% उष्णता पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोचते. त्या 21% उष्णता आपल्या 65% उष्णतेपैकी 51% उष्णता आपल्या पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोचते. आता 65% नंतर 35% जी उष्णता उरलेली आहे त्याचा आपल्याला कोणत्या प्रकारे फायदा होत नाही. ती आपल्या मानवासाठी ती उपयोगी नाही. जी वातावरणाकडून डायरेक्ट परत जाते, तिचे किरण आपल्याला पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत येत नाही. आता 51% उष्णता आहे त्याचं वितरण बघा कशा प्रकारे झालेलं आहे. 51% उष्णतेपैकी 19% उष्णता ही सांद्रीभवनाची जी क्रिया आहे त्या सांद्रीभवनाच्या प्रक्रियेद्वारे आपल्या वातावरणाला मिळते. 9% जी उष्णता आहे ती 9% उष्णता अभिसरण क्रियेद्वारे आपल्या वातावरणास प्राप्त होते. 23% उष्णता उरलेली आहे ती भूपृष्ठापासून उत्सर्जित केली जाते. म्हणजे जर आपण पाहिलं तर सर्वसाधारणपणे 19% उष्णता 19% उष्णता ही सांद्रीभवनाच्या प्रक्रियेतून, 9% उष्णता अभिसरणाच्या क्रियेतून आणि 23% उष्णता ही भूपृष्ठापासून उत्सर्जित होते. म्हणजे एकूण मिळणाऱ्या 51% उष्णतेपैकी पृथ्वीकडून वातावरणाला परत त्या ठिकाणी अशा प्रकारे उष्णता परत वातावरणामध्ये जाते. म्हणजे या प्रक्रिया आपल्याला महत्त्वाच्या आहेत की ज्याच्या माध्यमातून ती वातावरणात मिळते. आता त्यानंतर उरलेली जी 6% उष्णता आहे ती 6% उष्णता वातावरण शोषतं, 17% उष्णता अवकाशामध्ये जाते. आता वातावरणातील वायू आणि बाष्प यांनी शोषलेली जी 14% उष्णता आहे जी 14% उष्णता पृथ्वीच्या पृष्ठभागापासून आपल्याला मिळते. या 14% उष्णता जी पृथ्वीच्या पृष्ठभागापासून मिळालेली पाहायला मिळते. जी 14% उष्णता आहे ती 14% उष्णता 14% उष्णता आणि पृथ्वीच्या पृष्ठभागापासून मिळालेली 34% उष्णता वातावरणातून अवकाशामध्ये फेकली जाते. वातावरणातून अवकाशात फेकली जाते. या 34% उष्णता जी आहे या 34% उष्णतेतील 19% उष्णता सांद्रीभवनाच्या प्रक्रियेतून, 9% उष्णता अभिसरणाच्या प्रक्रियेतून आणि 6% जी उष्णता आहे ही 6% उष्णता ही प्रामुख्याने भूपृष्ठापासून उत्सर्जित होते. हे अशा प्रकारे या ठिकाणी आपली जी पृथ्वी आहे
त्या पृथ्वीवरती येणारी जी सूर्याची उष्णता आहे, त्या सूर्याच्या उष्णतेमुळे आपल्याकडे येणाऱ्या जी उष्णता आहे किंवा आपल्या पृथ्वीचे जे औष्णिक संतुलन आहे, ते औष्णिक संतुलन या ठिकाणी साधलं जातं. इथे या आकृत्या ज्या दिलेल्या आहेत, त्या आकृत्यांच्या माध्यमातून आपल्याला अगदी आणखी सविस्तरपणे माहिती मिळू शकते. किंवा ही इंग्रजीमध्ये आहे, इंग्रजी माध्यमाची आहे, NCERTच्या पुस्तकांच्या मधून घेतलेली आहे. तर या ठिकाणी ही जी मराठीमध्ये आहे, ही तुम्हाला अगदी सविस्तरपणे किंवा चांगल्या पद्धतीने याच्यातील माहिती तुम्हाला समजू शकते. या दोन्ही आकृत्या किंवा ही डायग्रॅम, एक डायग्रॅम, या दोन्ही तुम्ही जर लक्षात ठेवल्या तर या ठिकाणी पृथ्वीचं जे औष्णिक संतुलन आहे, ते औष्णिक संतुलन तुम्हाला लक्षात ठेवणं अत्यंत सोपं जाईल. परीक्षेच्या दृष्टिकोनातून, मुख्य आणि पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून, त्याचबरोबर इतर सर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून हीट बॅलन्स ऑफ दी अर्थ किंवा पृथ्वीचं औष्णिक संतुलन हा घटक महत्त्वाचा आहे. याच्या माध्यमातून तुम्ही असं म्हणू शकत नाही की हा घटक अभ्यासक्रमात नाही, याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकत नाही. परंतु या ठिकाणी हीट बॅलन्स ऑफ दी अर्थ हा घटक भूगोलाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे, त्याचबरोबर वातावरणाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. या ठिकाणी हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर सबस्क्राईब करा. आणि तुमच्या काही अडचणी, शंका असतील तर त्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये लिहायला किंवा सांगायला विसरू नका. खाली जे बेल आयकॉन दिलेले आहे, ते बेल आयकॉनवरती क्लिक करा, की ज्याच्या माध्यमातून इथून पुढे परीक्षांच्या दृष्टिकोनातून येणारे जे वेगवेगळे व्हिडिओ आहेत, ते व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. थँक्यू, धन्यवाद.